शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। सर्वात प्रथम तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या, मराठी अस्मितेच्या, हिंदू संस्कृतीच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा। येणाऱ्या या नवीन वर्षात माझ्या सकट तुमच्या पण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी लाभो हीच माझी समर्थन चरणी प्रार्थना आहे। असो तर आजच्या या गुढीपाडव्याच्या व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता ही वेळ आहे ना, सकाळ सकाळीच आहे। अंघोळीनंतर देवपूजा वगैरे करून झालेली माझी आणि म्हटलं दारासमोर रांगोळी ही पाहिजेच। कोणतंही सण असू दे, मराठी सण असू दे, हे म्हणजे दारासमोर रांगोळी म्हणजे काढल्याशिवाय मला तरी चैन पडत नाही। एखादा सण निघून जातो आपल्या हातून, पण जे आपल्या म्हणजे आपल्याला करणं शक्य असतं ना, जे सण साजरे करणं शक्य असतं ना, तेव्हा नक्कीच करायचं। तर बघा इथं माझी सकाळी रात्री आईनी म्हणजे सासूबाईंनी अंगण सारून घेतलेलं बघा आणि मस्त सुकलेलं पण ते आता या वेळेला। आणि मग मला रांगोळी काढायची होती। पुरणपोळ्यांचं म्हटलं नंतर करू, पहिल्यांदा पूजनाचं आणि हे रांगोळीचं वगैरे करणं म्हणजे लवकरच देवपूजा वगैरे झाली ना की मग बरं वाटतं। तर बघा दारासमोर मी पायरीसमोर सिंपलच अशी रांगोळी काढलेली, बॉर्डर रांगोळी। त्यानंतर असंच अचानक मनात आलं की अशी म्हणजे गुढीपाडव्याची पण एक कलरफुल रांगोळी काढावी। काव्या नेहमी काढत असते तशी पण आज तिला थोडंसं उठायला लेट झालेलं, कारण बरेच दिवस आहे ना लवकरच शाळा असते, त्याच्यामुळं कंटाळलेली ती म्हणजे बऱ्यापैकी उठलेली पण लवकर आणि यावेळेला ती अंघोळीलाच गेलेली। आणि हे शूट जियांश करत होता बघा, जरा मोबाईल हलत होता त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या, कारण पहिल्यांदाच त्यांनी माझी ही शूट घेतलेली। आणि बघा मस्त अशी सिंपल बॉर्डर रांगोळी आणि मला म्हणजे मी तरी माझ्या मते मस्त रांगोळी मला आवडलेली ही गुढीपाडव्याची। अचानकच मनात आलं आणि 10 ते 15 मिनिटात मी ही रांगोळी काढून घेतलेली। आणि आज बघा मी ही लावलेली काठाची साडी, तसं तर आहे ना गुढीपाडव्याला मी जसं TV मोबाईलमध्ये बघते ना, एकदम असे नटून टटून मस्त साड्या वगैरे लावून मस्त तयारी वगैरे करून काही तयार होतात म्हणजे गुढी उभारण्यासाठी। पण आमच्याकडे तरी मी बघते ना गावाकडे म्हणजे सकाळची गडबडच असते, देवपूजेची म्हणा किंवा पूजनाची म्हणा किंवा गुढी उभारायची म्हणा किंवा स्वयंपाक पुरणपोळ्या असं या सर्वाच्या गडबडीत सिंपलच असे लेडीज असतात। आणि पण माझ्या मनात असं आलं की साडी जरा व्यवस्थित लावावी, जशी कार्यक्रमात वगैरे आपण लावतो ती। आणि तशी पण माझी ही साडी ना 4 वर्ष झालेली या साडीला, मी जास्त करून काही यूज केली नाही। पण म्हटलं आता म्हणजे चांगलं सण आहे, मराठी वर्षाचा आपला पहिलाच सण आहे आणि तशीच पडून साडी आहे ही। आणि मला आवडते मधला जो फॅब्रिक आहे ना या साडीचा, एकदम सॉफ्ट आहे, जशी आपण लावू तशी राहते पण, आणि मला आवडते त्यातल्या त्यात। म्हणून म्हटलं जास्त करून कुठं बाहेर लावण्यासारखी नाही वाटली ना, तरी पण आपण घरी काय असं सण असतील ना तेव्हा तर लावलीच पाहिजे। तर बघा इथं बाबा, मी, आई, जियांश, काव्या इतकेच जण होतो घरात आणि आमचं गुढी उभारण्याचं काम चालू होतं। बाबांनी अगोदरच मस्त फुलांचं म्हणजे जे अंगणातील आपली फुलं आहेत ना त्यांचाच हार, गाठी, कडुलिंबाचं पानं, आंब्याची पानं, जे वस्त्र आहेत ते असं सर्व जितकं लागतं ना तेवढं सगळं बांधून वगैरे ही काठी पूर्ण साफ करून व्यवस्थित अगोदरच तयारी करून घेतलेली। माझी एकीकडे रांगोळी वगैरे काढण्याचं काम चालू होतं तेव्हा। आता हे शूट काव्या करत होती, त्याच्यामुळे काव्या काही दिसत नाही आणि काव्याच्या पप्पांना एक भाडा होता त्याच्यामुळे ते गेलेले बाहेर। तर ते बोलले की तुम्ही म्हणजे गुढी उभारून घ्या, मी आल्यावर दर्शन वगैरे घेईन असं म्हटलं। आणि म्हणजे जरा लवकरच गुढी पण उभारली ना की जरा बरं वाटतं। तर मग तेच आमचं इथं बाबांचं, आईंचं, माझं, जियांशचं असं काम चालू आहे। दरवर्षीपेक्षा यंदाची गुढी ना आमची मस्त अशी उंच आणि सरळ अशी काठी होती, बघायला पण मस्तच वाटत होती। म्हणजे तशी असते बऱ्यापैकी दरवर्षी उंच, पण यंदा मस्तच वाटत होता। आणि काय माहिती म्हणजे प्रसन्न पण वाटत होतं त्यातल्या त्यात, आणि म्हणजे मनासारखं सर्व झालं। नाहीतर मग आपली गडबडीत आहे तशी म्हणजे दररोजच्या अवतारातच आपलं सण साजरे करायचं म्हणजे सण काय वर्षातून एकदाच, आता गुढीपाडवा म्हटल्यानंतर वर्षातून एकदाच होतं। प्रत्येक दुसऱ्या कशाला आपण कार्यक्रमाला व्यवस्थित अशी तयार होतो, पण मी आता व्यवस्थित अशी तयार वगैरे नव्हती झाली, पण म्हणजे साडी वगैरे व्यवस्थित लावलेली असली नाही का म्हणजे बरं वाटतं त्यातल्या त्यात, अजून म्हणजे थोडं तरी प्रसन्न असं वाटतं। तर बाबांचं इथं व्यवस्थित असं गुढी उभारणं चालू होतं बघा। जी लोखंडी अशी काय आमच्याकडे बोलतात पहारे बोलतात तिला, जमीन खोदायची, त्याच्या आधारावर फक्त ही इतकी मोठी काठी अशी 2-3 भागामध्ये बांधून घेतलेली। आणि त्यात बाबांचं पूजनाचं काम चालू होतं बघा। श्री सद्गुरु तर
बघा बाबांनी मस्त असं पूजन वगैरे करून घेतलं आणि काव्या जियांश मस्त असे म्हणजे सर्व बघत होती. त्यांना तरी आवडतं ही देवाचे वगैरे काय कामं असतील ना, जियांशला तरी आवडतात. आणि मस्त कपडे वगैरे तयार, आज लवकरच आंघोळी वगैरे करून तो पण तयारच झालेला. आणि त्यांनी स्वतःहून हे कपडे जे कुर्ता आहे ना, म्हणजे त्याला असे कपडे घालायला कंटाळा येतो, पण यावेळेस आहे ना लवकरच आंघोळीच्या आधी तो बोललेला की मम्मी माझ्या आज कुर्ता वगैरे घाल, म्हणजे मस्त वाटेल. तर मी पण मग मला पण बरं वाटलं, राहू दे म्हटलं. अशा सणासुदीच्या दिवशी असेच कपडे घातलेले जास्त करून मस्त वाटतात. तर मग बाबांचं वगैरे पूजन करून इथं झालेलं आणि त्यानंतर मी पण मस्त असं दर्शन घेतलं. माझ्यानंतर काव्याने, जियांशने, आईंनी सर्वांनी दर्शन वगैरे करून घेतला. आणि इतक्यातच मग काव्याचे पप्पा पण आलेले. मग त्यांनी पण मस्त असं फ्रेश वगैरे होऊन मग ते पण आम्ही सर्वांनी मस्त असं दर्शन करून घेतलं. आणि पुरणपोळ्या मी गुढी वगैरे उभारल्यानंतरच पुरणपोळ्या करायला घेतलेलं. म्हटलं पहिल्यांदा गुढी उभी करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य फक्त दाखवून घेऊ आणि त्यानंतर जेव्हा पुरणपोळ्या आपल्या होतील ना तेव्हा मग पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवू. तसे तर जियांशला लवकरच म्हणजे काय माहिती त्याला आदल्या दिवशी मला तर वाटतं माझ्या सासूबाई बोलले असतील, आई बोलले असतील की उद्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. मग तोच त्याच्या मनात होता आणि मग सारखा पुरणपोळी असा मागत होता. तर मग लगेचच घेतलेले पण पुरणपोळ्या बनवायला. आणि इकडे बघा काव्याच्या पप्पांनी आणि मी असे थोडेसे फोटो क्लिक केलेले, जेणेकरून या वर्षाची त्या वर्षाला अशी आठवण राहते थोडीफार. मस्त असं दर्शन आम्ही दोघांनी पण करून घेतलं ते आल्यानंतर. आणि मग आलेली पुरणपोळ्या बनवायला. जवळजवळ 10-10:30ची वेळ असेल. 10:30 वाजता म्हणजे 10:15 वाजता आम्ही गुढी उभारलेली. कितीही लवकर आपण करायची तयारी केली ना तरी पण थोडाफार हा उशीर होतोच. तरी पण 10:15 झालेलेच आम्हाला गुढी उभारण्यासाठी. आणि त्यानंतर आलेले मी इकडं पुरणपोळ्या करण्यासाठी. जेव्हा गुढी वगैरे उभारत होतो ना, रांगोळ्या वगैरे काढत होतो ना, तेव्हा आईंनी पोळ्यांची डाळ, पुरण वगैरे सर्वच रेडी करून ठेवलेलं. जे पीठ असतं ना आपलं मैद्याचं, ते पण आईनीच मळून वगैरे संपूर्ण ठेवलेलं. फक्त मी आईनी भरून पण दिलेले मला, फक्त मी लाटून भाजले इतकेच मी पुरणपोळ्यामध्ये काम केलेलं. आणि एकीकडे आहे ना दुपारच्या जेवणाची पण तयारी चालू होती. दुसऱ्या साईडला म्हणजे शेगड्यांवर भाताचं आणि भाजीचं पण म्हणजे लावून दिलेलं मी जेवण म्हणजे जेवणात सिंपलच आज भाजी आणि भातच बनवलेला. म्हणजे इतकं काय जास्त करून काय बनवत बसली नव्हती मी, फक्त नैवेद्याला पुरणपोळ्या पाहिजेत म्हणून मग मी पुरणपोळ्या मस्त अशा बनवून घेतलेल्या. तशा तर होळीला पण आता पुरणपोळ्या बनवलेल्या, पण नैवेद्यासाठी म्हणजे गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी पुरणपोळी लागतेच, जास्त करून आमच्या इकडे बनवतातच. म्हणून मग त्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या. तिकडं मागं सारखा जियांश आवाज देत होता, मम्मी झाली का पुरणपोळी. तर मग पहिल्यांदा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग दिलेले दोघांना पण पुरणपोळी. तसं तर आहे ना विचार तर बराच करून ठेवलेला मी. गुढीपाडव्याच्या आधी मला पूर्ण घराची क्लिनिंग करायची होती, पण तब्येत मध्ये बिघडलेली आणि काही या उन्हाळी कामामधले मुले ना घराची क्लिनिंग पण करणं माझं काही झालं नाही. होळीमध्ये पण मी काही क्लिनिंग केली नव्हती, कारण मला तेव्हा करायची नव्हती. म्हणजे जी आपण काही कामं ठरवलेली असतात ना ती टायमावर होतातच असं नाही, पण तरी पण आपण मन प्रसन्न ठेवून जेव्हा सण येतील ना तेव्हा ते साजरे करण्याचा प्रयत्न करायचा. आणि गेल्या वर्षी ना मी मस्त असं गुढीचं वस्त्र सुद्धा तयार केलेलं. यंदा ते पण मला करायचं होतं, पण ते पण माझं राहून गेलं. असो साधं सिंपल का पद्धतीने होईना. आजचा व्लॉग असा होता माझा गुढीपाडव्याचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्लॉग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ ते सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.